हॅलो फ्रेंड्स, खूप वर्षांनी ब्लॉग करते. कोकणात निघाले. कोकणच्या रस्त्याला लागून म्हणजे ठाणं सोडून 2 तास झालेत आणि कडक ऊन पडलंय बाहेर. तुम्ही बघू शकता. हे बघा, इतकं कडक ऊन आहे ना की गाडीत बसल्यानंतर पण असं त्याची झळ भासते आपल्याला. पण कोकणात जायचंय म्हणून मनात आनंद जो आहे ना तो चेहऱ्यावरती आलेलाच आहे. मंडळी, आम्ही सकाळी ठाण्याहून 6 वाजता निघालो होतो. पनवेलच्या पुढे गेल्यानंतर त्रिमूर्ती स्नॅक्स असं हॉटेल लागतं. आम्ही जवळजवळ 7:30ला पोहोचलो तिकडे आणि आम्ही तिथे नाश्ता केलेला. तर तिथे पारंपरिक आपला मराठी पारंपरिक पदार्थ आपल्याला खायला मिळतात. तिकडे थालीपीठ, बटाटा वडा, वडा उसळ असे पदार्थ मिळतात खायला तिकडे. आणि त्रिमूर्ती स्नॅक्स तुम्हाला बघायचं असेल ना तर मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे मामाची वाडी या ब्लॉगमध्ये तुम्ही ते बघू शकता. तर मी या प्रवासाचा असा आनंद घेत घेत चाललेले आहे आणि तो आनंद मी तुम्हालाही देणार आहे. मी जे काय पाहते ते 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 तुम्हाला सांगणार आहे. कुठे चालले तेही दाखवणार आहे. कोणतं रिसॉर्ट आहे किंवा कोणतं गाव आहे, माझं कोणतं गाव आहे, हेही तुम्हाला मी याच्यातनं सांगणार आहे, दाखवणार आहे. तर चला, टूर करूया आपण सगळे. खशेडी कवटीच्या घाटाऐवजी आता आपण चाललोय बोगद्यातून. त्यामुळे आता ती नागोडी वळणं गेली, भीतीदायक रस्ता गेला आणि आता सुकर प्रवास सुरू झाला. मुंबई गोवा रोडने जाताना आपल्याला परशुराम घाट लागतो आणि परशुराम घाटामध्ये परशुरामांचं मंदिर आहे, जे की परशुराम गावात आहे. त्या गावाला नाव देखील परशुरामच आहे. तर इकडे छोटासा लेफ्टला रस्ता गेलाय, तो परशुराम मंदिराकडे गेलाय. आपल्या कोकण भूमीचे निर्माते परशुराम ऋषी. इथे भक्त निवास सुद्धा आहे, म्हणजे राहण्याची सोय होते. हे मंदिर महेंद्र पर्वतावर आहे. परशुराम म्हणजे माता रेणुका आणि जमदग्नी ऋषी यांचे सुपुत्र. परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार. हे मंदिर आणि मंदिरा बाजूचा सगळा हा आवार खूप छान आणि स्वच्छ आहे. परशुराम ऋषी चिरंजीवी असल्या कारणाने त्यांचा रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांमध्ये उल्लेख सापडतो आपल्याला. त्यामुळे इथे अग्निहोत्र आहे. आणि तुम्ही कोणतेही कपडे घालून गेलात ना तरीही चालतात, कारण तिथे आपल्याला व्यवस्था केलेली आहे. देवाचा मान राखला जावा म्हणून पुरुषांकरता लुंगी असते आणि स्त्रियांकरता दुपट्टा ठेवलेला आहे. तो परिधान करून आपण देवाचं दर्शन घेऊ शकतो. परशुराम मंदिराचं दर्शन झालं आणि आम्ही निघालो देवगडच्या दिशेने. तेव्हा मध्ये लागलं संगमेश्वर आणि संगमेश्वरमध्ये आमचं आवडतं जेवणाचं ठिकाण आहे हॉटेल गणेश कृपा नावाचं. तिथे आम्ही नॉनव्हेजवरती यथेच्छ ताव मारलेला. मग आम्ही निघालो देवगडच्या दिशेने. रात्री देवगडमध्ये स्टे केलेला. दुसऱ्या दिवशी आम्ही जर्नी स्टार्ट केली ते देवगड पासून आचऱ्याकडे जायला, आणि त्याच्या दरम्यान देवगडमधील जी काही प्रेक्षणीय स्थळं आम्हाला जी बघता आली ती आम्ही बघून घेतलेली. हॅलो, आपण आलोय देवगड जामसंडे येथील उद्यानामध्ये. तर इथून तुम्हाला पुढे आतमध्ये जाऊन मी ते उद्यान पण दाखवते आणि समुद्र किनारा पण दाखवते. किती सुंदर समुद्र किनारा आहे. तुम्ही जर देवगडला आलात ना तर हे उद्यान पाहायचं चुकवू नका, कारण मला प्रचंड आवडलं. त्याच्या एक बाजूला सगळ्या पवनचक्क्या होत्या आणि दुसरीकडे अथांग निळा समुद्र. खूप क्यूट असं कॉम्बिनेशन होतं. आणि त्या उद्यानामध्ये इतकी छान झाडं लावली होती, फुलझाडं. खूप सुंदर सुंदर फुलं आली होती. पण तसं सपाट असं काही बनवलेलं नव्हतं. तिकडे पायऱ्यांवरती खालती चढा उतरा, इतकं छान बनवलंय ना ते. मला पुष्कळ आवडलं. आणि तिथला समुद्र, आहा. तुम्ही पाहताय ना किती सुंदर समुद्र दिसतोय, निळा शार. हे या बाजूला इकडे कोस्टल झीप लाईन आहे सगळ्यात मोठी. आता ती बंद होती, पण तुम्ही अशा वेळेला जा जेव्हा ती चालू असते. तुम्हाला तो अनुभव घेता येईल. स्वच्छ समुद्र किनारा. हा 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 हा.
म्हणजे कडक ऊन लागत होतं तरी आम्हाला तिथून जायची इच्छा होत नव्हती. इतकं सुंदर होतं ते. त्या समुद्राकडे तुम्ही नीट पाहिलत ना तर तुम्हाला दोन रंग दिसतील त्याच्यामध्ये, एक निळा शार आणि दुसरा रेती मिश्रित. मला दिसतोय, तुम्हाला दिसतोय का पहा. इकडे झिपलाईनची बुकिंग होते बघाशी तुम्हाला सांगितलं ना त्याप्रमाणे, म्हणजे उद्यानाच्या सुरुवातीलाच. उद्यानातून निघालो आणि तिकडे बाजूला पवनचक्क्या किती जवळ दिसतात त्या बघा. उद्यानातून दिसत होत्याच आणि अशाही दिसत आहेत आणि खूप साऱ्या आहेत त्या. तिथून आम्ही निघालो कुणकेश्वर मंदिराकडे. आता आपण जातोय कुणकेश्वर मंदिराकडे आणि इथलं मी तुम्हाला काय सांगणार, तुम्ही ऑलरेडी पाहिलेले असतील इन्स्टावरती खूप सारे रील्स याच्याबद्दल, पण मलाही माझा मोह आवरता नाही आला आणि मलाही वाटलं की मीही कॅप्चर करावं ते. बाजूला समुद्र, रस्ता जातोय छान बाजूने आणि समोर दिसतंय मंदिर. मंदिर पण भलं मोठं प्रशस्त आहे बघा. आवारही स्वच्छ दिसतोय. स्वयंभू श्री देव कुणकेश्वर मंदिर. चला तर आतून बघूया आता. आम्ही अवेळी आल्या कारणाने आम्हाला तिथे काही गर्दी मिळाली नाही. छान दर्शन झालं, मग आजूबाजूचा परिसर फिरलो. मंदिर तर सुंदर आहेच, रंगरंगोटी केलेलं आहे. अगदीच गोड दिसतंय मंदिर. मी तुम्हाला गाभाऱ्यापर्यंत नेणार नाही, ते तुमचं तुम्ही जाऊन बघा. तसं कुणकेश्वर म्हणजे महादेवाचा अवतार. मंदिराच्या अपोजिट म्हणजे उलट रस्त्याला इकडे एक छोटंसं तलाव आहे. त्याच्या पायऱ्या उतरून खाली जाता येतं. तिथून आम्ही निघालो ते मिडबावच्या श्री रामेश्वर मंदिराकडे. श्री कुणकेश्वर आणि श्री रामेश्वर हे दोघे बंधू असल्याची गावकऱ्यांमध्ये आख्यायिका आहे आणि मंदिर अगदी जवळजवळ आहेत. अगदीच एक 15-20 मिनिटांवरती आहेत ती. त्याचंही बांधकाम इतकं छान केलेलं आहे आणि मंदिरांना खूप मोठा परिसर पण दिलेला आहे. म्हणजे जेव्हा इकडे खूप काही कार्यक्रम असतात तेव्हा प्रचंड गर्दी होते. मंदिर आतून सुद्धा किती सुंदर आहे बघा. त्याचे खांब, घुमट किती छान आहेत. आणि तसंही कोणत्याही मंदिरात गेलं की प्रसन्न वाटतंच आपल्याला. चला, मंदिरं करून झाल्यानंतर आम्ही आलो आचरेमध्ये आणि आम्ही तिथे बुक केलं होतं रिसॉर्ट, आचरे बीच रिसॉर्ट म्हणून नावाने. तिकडे आलो. पहिलं जाऊन समुद्राला भेटलो. दुपारचं जेवण केलं त्यांच्याकडेच आणि मस्त समुद्राचा आस्वाद घेत घेत संध्याकाळ घालवली तिथे. रिसॉर्टची संध्याकाळ काहीशी अशी दिसते, त्या फोटोत दिसते तशी. चला, तुम्हाला आचरे बीच रिसॉर्ट दाखवते आता. अगदी समुद्राला लागूनच आहे. आचरा बीच रिसॉर्ट ही त्यांची नवीन बिल्डिंग बनते. रिसॉर्ट नवीनच आहे, 2 वर्षच झाली आहेत फक्त, त्यामुळे अजून फ्रेशनेस टिकून आहे त्याचा.
मी आत्ताशी झाडं लावलेली आहेत, 2च वर्ष झाली आहेत, त्या कारणाने ती लहान आहेत. अजून काही वर्षात फोफावतील. नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे लेफ्ट साईडला आणि तिथून ते राहण्याची सोय केलेली आहे. गाडी पार्किंगची जागा ठेवली आहे त्यांनी. आता इथून कॉटेजेस चालू होतात. इथे 3 डुप्लेक्स आहेत. डुप्लेक्स नाही आहेत पण वरतीसुद्धा राहायला जागा आहे. जे वरती रूम खालती रूम. असे खाली 6 आहेत, वरती 3 आहेत. असे कॉटेजेस संपले का एंडला त्यांची पॅन्ट्री आहे आणि सगळ्यात शेवट दिसतोय तो अथांग समुद्र, बस आणि पक्ष्यांचा आवाज. सकाळ सकाळी हे दोन्ही आवाज ऐकायला खूप छान वाटतात. हे इकडे लेफ्ट साईडला ह्यांची पॅन्ट्री, ते जेवणाची इथे सोय असते. आपल्याला बाहेर सुद्धा जेवायला बसू शकतो आपण. तिथे चेअर मांडल्यात तिकडे. त्याच्यानंतर रात्री इथे बसायला खूप छान वाटतं. झोपाळे आहेत, जागोजागी बसायची व्यवस्था आहे. आणि तिथे नाहीच बसायचं आहे तर समुद्रकिनारी सुद्धा आपल्याला त्यांनी बसायची सोय केलेली आहे. ते घरट्यासारखं बांधलेलं आहे, तिथे त्यांनी चेअर लावल्यात. रात्री इथे लाईट्स लावतात. लोक इकडे सुद्धा बसू शकतात असे. आणि हा आहे तुमचा आमचा लाडका सगळ्यांचा अरबी समुद्र. उगवत्या सूर्याला माझा नमस्कार. रिसॉर्टची अगदीच मागची बाजू नारळाच्या झाडांनी असं लगडलेलं आहे. म्हणजे नारळाची इथे वाडी आहे मागच्या बाजूला. तर मंडळी, 3रा दिवस संपला आणि मी माझा ब्लॉग पण संपवत आहे. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब आत्तापर्यंत केलं नसेल तर प्लीज तेही करा. ठाणे ते आचरा असा ब्लॉग इथे संपत आहे. इथून पुढला प्रवास पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया. बाय बाय.